आज आपण बघा निर्णय केला की आमच्या शेतकऱ्यांना यापुढे विजेचं बिल द्यावं लागणार नाही, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला। आणि हा निर्णय करत असताना आपला निर्णय हा काँग्रेस सारखा नाहीये। काल मला मोठा आनंद वाटला, उद्धवजींनी सांगितलं की काँग्रेस पार्टी कशी आहे। ते म्हणाले काँग्रेसने 2004 साली निर्णय घेतला, सुशील कुमार शिंदेनी निर्णय केला, शून्याचं बिल दिलं, मग विलासराव निवडून आले, विलासरावने निर्णय बदलून टाकला। आपण सांगण्याची आवश्यकता नाही, हे कसे लबाड लोक आहेत तेच आपापसात सांगून राहिले आहेत। पण आपण असं नाही केलं, आपण आधी तयारी केली। आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे, ती स्वस्त मिळाली पाहिजे, सरकारलाही परवडलं पाहिजे म्हणून 16,000 मेगावॅट वीज आपल्या शेतकऱ्यांना आपला शेतकरी वापरतो। यापैकी 12,000 मेगावॅट वीज ही सोलार पासून निर्मितीचं काम सुरू करून टाकलं। 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवसाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे, आज आपण जी वीज विकत घेतो ती 8-8.5 रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला आपण ती ₹1.15 आणि ₹1.25 देतो। आता ही जी सोलरची वीज आहे, ही सोलरची वीज केवळ ₹3.08 सरकारला पडणार आहे। सरकारचेही ₹5 याच्यामध्ये वाचणार आहेत। त्यामुळे जी सबसिडी आम्हाला द्यावी लागते ती सबसिडी आता आम्ही शेतकऱ्याचं बिल माफ करण्याकरता देतोय। म्हणजे पुढच्या 3-4 वर्षामध्ये सरकारवर कुठलाही बोजा न येता शेतकऱ्याला मोफत वीज आम्ही देतो आहोत। आणि म्हणून ही योजना काँग्रेसची लबाडीची योजना नाहीये, तर याच्या पाठीमागे नीट नियोजन तयार केलंय। पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।